नमस्कार, मी राजेश मांदाडे आणि आपण आज पाहणार आहोत SRT आणि बगरेसाठी यामध्ये कचऱ्याचा फरक. तर शेतकरी बंधूंनो, पाहू शकता आपण हे जे क्षेत्र आहे हे आपलं मंदात नाला आहे आणि इकडून तिकडून हे 3 एकराचं क्षेत्र आहे आणि इथं 3 एकरावर क्षेत्रामध्ये आता ह्या वर्षीचे दुसरं वर्ष चालू आहे समजा SRTला. तर आपल्याला दुसऱ्याच वर्षी कचऱ्याचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि जे साईडचं जे बगर SRT क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर असा कचरा झालेला दिसून येते. तर शेतकरी बंधूंनो, SRT जे क्षेत्र आपण करतो ते आपण पहिल्या वर्षी जास्तीत जास्त येणारा जो कचरा आहे तो पहिल्या वर्षी येऊन जाते आणि दुसऱ्या वर्षीपासून आपोआपच आपल्या बेडवरचा कचरा कमी होते. त्याचं कारण हेच आहे की आपण जमिनीला कसली हालवहुलवून करत नाही आणि नांगरण वखरणसुद्धा करत नाही. त्यामुळे जे वरवरचं जे बी असते तेच वापून जाते आणि जे काही पडलं असतात बी ते सुद्धा पाण्यानं पूर्ण वाहून आपल्या धुऱ्यावर जाते. त्यामुळे निश्चितच कचऱ्याचं प्रमाण हे दुसऱ्या वर्षीपासून थोडं थोडं आपलं कमी होत जाते. जर आपण शेवट एकदम कचरा होऊ दिला आणि त्याचं जर बी पडलं तर कचरा थोडाफार होऊ शकते, पण आपण शेवटपर्यंत त्याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करत राहिलो तर कचऱ्याचं प्रमाण मात्र हे अतिशय कमी प्रमाणामध्ये होते, असं आपल्याला ह्या वर्षी अनुभवातून समजलेलं आहे. तरी आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.